नमस्कार. आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. येणाऱ्या निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. आपणही संभावित उमेदवार म्हणून आपलं नाव चर्चेमध्ये आहे. काय सांगाल की कोणत्या मुद्द्याला घेऊन आपण जनतेसमोर जाणार आहात? दिनेश गुणवंतराव टुले. माझा जन्म आहे बिष्णूरमध्ये, नरखेड तालुक्यामध्ये. आणि आमच्या वडिलोपार्जित हे आम्ही इथे, माझेच आजोबा पहिल्यांदा इथे सरपंच होते. त्यांनीच इथे जे काही डेव्हलप केलं असेल, इथे सरकारी दवाखाना माझ्या आजोबांनीच आणला, शाळा माझ्या आजोबांनी काढली. त्यांनी त्यांच्या आईची तेरवी न करता त्या पैशात शाळा काढली, कारण की त्याच्या आईनं सांगितलं होतं का इथं तेरवी करू नको, पण एक शिक्षण या मुलांना भरपूर दूर पैदल जावं लागते त्याच्यासाठी. मग आजोबांनी शाळा काढली, तिथे पण फार गडबडीत त्याच्यापासून आम्ही शिकलो. आणि लोकांची सेवा करणं हे आमच्या रक्तामध्ये आहे पहिलेपासून. आमच्या घरी त्या वेळेपासून जे आता अन्नदान चालू आहे, तर आताही चालूच आहे. असा आमचा घराचा परिचय, माझाही परिचय आहे. मी इथं आता मध्ये 5 वर्ष पहिले मी सरपंच होतो या गावामध्ये. आणि इथे कंटिन्यू 25 वर्षापासून ज्याची सत्ता होती त्याच्या विरोधातच आम्ही होतो. कारण की त्यांनी इतकी, मुंबईत जरी गेलो असलो तरी गावात विसरलो नाही. गावातल्या एरियातल्या प्रत्येक माणसाचा कोणताही फोन आला असेल तर त्याचं काम केलं. तुम्ही या पुऱ्या एरियात नाही, या जिल्ह्यात विचारा का दिनेश टुलेला जेव्हा बी फोन केला त्यांना मदतीला कधी धावला, कुठल्याही प्रकारची मदत असो, ते शहरात असो, मुंबईत असो, का दिल्लीत असो. आता ह्या माझा PR इतका मोठा झाला आहे का मी सांगायची गरज नाही आहे. सगळ्यात देशभर कुठलंही शहर असू द्या, कुठलंही स्टेट असू द्या, तिथे आपले मित्र आहे. आणि काही नाही काही कसं काय गावासाठी करता येईल याच उद्देशाने एक आपलं हे राहते का कोणती बी कंपनी आली तर आपल्या गावात कसं त्याची मदत होईल आपल्याला, तिथून त्याचा CSR फंड मधून आपण इथं काम कसं करता येईल, ह्याच आपला एक उद्योग राहते. फक्त गावाचं आणि हे गावचे लोक. मी कितीही मोठा माणूस हो, काही हो, कुठेही जाऊ दुनियात, पण मी गावाला कधी विसरणार नाही. माझे बालपणाचे मित्र आहे, जे पहिल्या वर्गापासून आहे तेच आजही आहे सोबत. तेवढेच मित्र आजही सोबत आहेत, त्याच्यासोबत माझे मित्र आहे. मला मोठे लोक भरपूर मित्र आहे, पण मी कधीच त्याला असं टाकून कुठल्याच विषयी करत नाही. तुम्ही कुठेही विचारलं तरी तुम्हाला सांगेल. कशा प्रकारचा विकास या गावात उरलेला आहे आणि कशा प्रकारचं समोर आपण कामे करणार आहात जनतेसाठी? नाही, विकास तर एवढा बाकी आहे का आपण जे बी काही करायला लागलो का हे लोक पहिले त्रास देत होते आणि ते कामच होत नव्हतं. फंड आणलेले मी कुठून कुठून आणलेले ह्या लोकांना थांबून ठेवले, पण रिलीज होऊ नाही दिले, म्हणून ठेकेदार लोकांनी कामं नाही केली काही. असेच पैसे वापस गेले, कारण की सत्ता द्यायची होती. आता यावेळेस सत्ता आपली BJPची आहे. इथं चरण भाऊ आपले आमदार आहे आणि चरण भाऊच्या माध्यमातून तर इथं कुठली गोष्टच अशी नाही आहे का जे मी करू शकणार. मी यावर्षी या गावात 1.5 कोटी रुपये आणले, 1.5 कोटी रुपये. आणि काल अजून एक 25 लाख रुपये कृपाल तुमाने साहेबांनी दिले. असे 2.25 कोटी रुपये या वर्षाच्या याच्यात या गावात विकासासाठी, रस्त्यांसाठी, स्मशानभूमीसाठी, नाल्यांसाठी. कुठलं असं कोणी आहे नाही आता सरकारमध्ये का आपण त्याला सांगितलं ना गावासाठी पैसे येणार नाही. ह्या विकास एकच ध्येय आहे आपलं. आणि ह्या एरियात जेवढे बी माझ्या सर्कलमध्ये गावं येईल 32, हे मी एवढं भयंकर सर्कल करणार आहे, हायटेक, का हे पूर्ण महाराष्ट्रात एकमेव सर्कल असं राहील का जिथं सरकार पोहोचायच्या पहिले आमची यंत्रणा पोहोचेल आणि त्या माणसाला मदत होईल. एवढं आम्ही प्लॅन तयार करून ठेवलाय ह्या सगळ्या गोष्टीचा. आणि मला एकदम कन्फर्म माहित आहे का बावनकुळे साहेब आहे, CM साहेब आहे, बाकीचे सगळे आमदार, आमचे भाऊ चरण भाऊ आमदार आहे, सुधाकर कोळे साहेब आहे, माजी जिल्हा अध्यक्ष. आता बी त्यांना पदवीधर मतदारसंघातली तिकीट डिक्लेअरच झाली आहे, तुम्हाला सगळ्याला माहित आहे. ते पण माझ्या सगळे सोबत आहे. आणि मेन म्हणजे माझ्या एरियातले सगळे लोक, ज्यांना ज्यांना मी मदत करतो किंवा ज्यांच्या सुखदुःखात मी सहभागी होतो, प्रत्येक माणूस हक्कानं फोन करते मला आणि मी त्यांना धावून जातो. मी जरी नसलो, मी जर मुंबईला असलो, जास्त मुंबईला राहतो, पण माझं हप्त्याचं इथे येणे आहे. मी सगळ्या ठिकाणी फिरत असतो. माझे लोक त्यांच्यासाठी काम करतात. अशा याच्यातून माध्यमातून आपलं गावासाठी कसं करता येईल सगळं करू आणि चालू आहे. स्मार्ट ग्रामपंचायत नगर परिषद होण्याकरिता आपला समोरचा पाऊल कसा राहील? हे स्मार्ट ग्रामपंचायत तर मला करायची. आम्ही आता शाळा बी आमची डिजिटल केली आणि माझ्या एरियामध्ये जे बी आहे 25-26 ग्रामपंचायती येते, ते पूर्ण डिजिटल करणारच आहे मी. आम्ही सरकारचे ह्या सगळ्या योजनाच आहे, फक्त माणूस पाहिजे तिथपर्यंत जाऊन ते सगळं करून देणारा.
त्याच्यासाठी आम्ही पूर्णपणे मेहनत घेऊ, साऱ्या गोष्टी करू. आमदार आहे साहेब आहे सोबत, पालकमंत्री सोबत आहे, कधीच कोणा गोष्टी नाही. पूर्ण ह्या एरियाचा जो विकास होईल त्या पुऱ्या महाराष्ट्रात कुठं होणार नाही, एवढी मला गॅरंटी आहे. वीज, पाणी आणि इस्पितळ हा सर्वात मोठा मुद्दा इथे मांडला जात आहे. याच्यासाठी कसं आहे, लोकांना वीज पाणी जे गरजू लोक त्यांना, शेतकऱ्यांना याचीच गरज जास्त भासते. तर हे सर्व प्रकार मिटवण्यासाठी आपलं काय सामर्थ्य? नाही, आता बघा, सरकारनं प्रत्येक ठिकाणी, आता आमच्या गावात पण एक प्राथमिक आरोग्य केंद्र PSC आहे, 10 कोटीचं हॉस्पिटल आहे इथं आमच्या इथं. आता इथून ह्या एरियामध्ये असे 2-3 हॉस्पिटल आहे आणि प्रत्येक ठिकाणी दवाखाने आहे. आता सरकारच्या माध्यमातून जे काही करता येईल ते तर करूच, पण आता बाकीच्या सगळ्या गोष्टी तर नागपूरला आहे. जर मोठ्या बिमाऱ्या असल्या तर ते नागपूरच शिफ्ट करावं लागते. आता त्याच्यासाठी आम्ही आता आमदार साहेबांना विचार केलाय का पारडसिंगला एक 500 बेडचं हॉस्पिटल ते बनवत आहे मोठा, त्याचं सँक्शन बी झालंय, ते चालू होणार आहे. इथं जर ते हॉस्पिटल झालं तर कुठल्या गोष्टीची अडचणच नाहीये. आणि राहिला पाण्याचा प्रश्न, वीज, आता आपल्या भागामध्ये तसंही खूप डेव्हलप करून दिलं आहे सरकारनं, पण इथं पातळीच एवढी खोल आहे, 1000-1200 फुटावर पाणी गेलाय, पण जागोजागी नदीला अडवून पाणी थांबवलं आहे. आणि विजेचा जो प्रश्न आहे तो आता विजेचा जो कट आहे, इथं आपल्या एरियात नागपूर जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त वीज शेतकऱ्याला दिली जाते आणि विजेचं बिल सुद्धा भरायला लागत नाही ना, सगळ्या वर्षी माफच होते ना बिल. म्हणून शेतकऱ्याला वीज आणि पाण्याचं तेवढं नुकसान नाहीये. शेतकऱ्याला पाहिजे आपल्या शेतकऱ्याच्या मालाला भाव जर भेटला तर काहीच नाही, सगळं बरोबर होईल. येणाऱ्या निवडणुका लवकरच होऊ घातलेल्या आहेत. आपण आपल्या क्षेत्रातल्या मतदारांना, जनतेला काय एक आव्हान, काय एक संदेश करणार आहात? नाही, माझ्या एरियातल्या जनतेला, माझ्या सगळ्या सर्कलमध्ये, जिल्हा परिषदच्या सर्कलमध्ये माझी एकच विनंती आहे, सगळ्या जनतेला, आई बहिणीला, वडीलधाऱ्या सगळ्या व्यक्तींना, का तरुण मुलांना, का तुम्ही यावेळेस ह्या इथे जो कॅन्डिडेट माझ्यासारखा पक्षानं दिलेला राहील, BJPनं जो कॅन्डिडेट देईल, मला एवढी गॅरंटी आहे का मला सीट मिळेल. पण कदाचित कुठल्या गोष्टी घडल्या, काही झालं, हे सांगता येत नाही जोपर्यंत काही होत नाही. पण माझी एवढीच विनंती आहे का ज्याचं सरकार दिल्लीत आहे, ज्याचं सरकार महाराष्ट्रात आहे, त्याच सरकारच्या माणसाला निवडून दिलं तरच आपल्या गावातला विकास होईल. म्हणून आपण कुठल्याच गोष्टीचं, कोणी काही बोलू शकते, कोणी काही, पण आपण कोणतीच आपली दिशा भूल नाही करायची आणि परफेक्ट माणसाला मतदान करून ह्या जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार बसलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्या भागातून एक सदस्य कसा जाईल तिथे याचं चिंतन करून भारतीय जनता पार्टीच्या कमळालाच मतदान केलं पाहिजे. तरच आपल्या भागातला विकास होऊ शकते, तरच आपल्या गावातला विकास होऊ शकते, तेव्हाच आपले पोरं, गरीब, जे बी कोणी आहे किंवा बेरोजगार आहे त्याला काम भेटू शकते, जे बी काही होईल. तर हे फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकते, दुसरं कोणी करू शकत नाही. माझा तोच संदेश त्या सगळ्या लोकांना आहे. आमदार इथं भारतीय जनता पार्टीचे आहे आणि चरण भाऊ हे एक विकास पुरुष आहेत. त्यांनी जसं काटोल बनवलं, त्यांनी मला सांगितलं होतं का दिनेश, आपल्याला प्रत्येक गाव, प्रत्येक नगरपालिका काटोल सारखी सुंदर बनवायची आहे, पारडसिंग सारखं सुंदर प्रत्येक गाव बनवायचं आहे. हाच एक संदेश आहे का तुम्ही आमदार साहेबावर, CM साहेबावर आणि बावनकुळे साहेबावर विश्वास ठेवून इथं भारतीय जनता पार्टीच्या कॅन्डिडेटला मतदान करा आणि इथून सगळं जास्तीत जास्त मतांना आपला कॅन्डिडेट निवडून गेला पाहिजे, याचा सगळ्यांनी विचार केला पाहिजे. आणि सगळ्यांना माझ्या दिवाळीच्या आणि कार्तिक पौर्णिमेच्या शुभेच्छा. धन्यवाद.